हार्दिक स्वागत. सर्वांना कल्पना असेलच की आपले प्रशासकीय अधिकारी श्री सलीम मुंडेकर साहेब हे आज आपल्या प्रदीर्घ अशा शासकीय सेवेमधून सेवानिवृत्त होत आहेत आज. तर त्यानिमित्त आपण त्यांना एक सत्कार समारंभाचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे, छोटासा कार्यक्रम वतीने त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी मी आपले आवटे साहेब यांना विनंती करतो पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर मी आपले कार्यालयीन अधीक्षक बनवळे साहेब यांना विनंती करेल की त्यांनी शाल श्रीफळ देऊन सरांचा सन्मान करावा. यानंतर आपले चव्हाण साहेब यांना विनंती करेल की आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या सलीम सरांना एक छोटीशी भेटवस्तू आणलेली आहे, तर ती भेटवस्तू द्यावी. यानंतर आपल्या सर्वांच्या वतीने सलीम सरांना मी त्यांच्या भावी व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. यानंतर कोणाला आपल्या शुभेच्छा व्यक्त करायच्या असतील तर त्यांनी मोजक्या शब्दात आपल्या शुभेच्छा व्यक्त कराव्या. कोणीच बोलू इच्छित नाही. यानंतर मी चव्हाण साहेबांना विनंती करतो दोन शब्द शुभेच्छा तरी व्यक्त करा. शुभेच्छा व्यक्त करा. आज प्रशासकीय अधिकारी म्हणून सलीम मुंडेकर साहेब नियत वयोमानास सेवानिवृत्त होतात. त्यांच्या भावी पुढे सुख समृद्धी लागू. आवटे सर त्यांना शुभेच्छा व्यक्त करतील. या निरोप समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष व सन्माननीय मंच आणि या ठिकाणी उपस्थित कर्मचारी बंधू भगिनी, या ठिकाणी माझ्या म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की 76 ते 70च्या दशकातले ही सगळी मंडळी, पण त्याच्या लेवलचा गुण स्वभाव काय की नेहमी नवीन नवीन शिकायचं. म्हणजे कॉम्प्युटरवर त्यांनी कमांड दिलेली नाही हे यांची आणि कॉम्प्युटरवर नेहमी कमांड ठेवायची. तर त्याच्याकडे शिकण्याचं हेच आहे की आपल्याला येत नाही तर समजते किती व्यक्ती लहान आहे त्यालाही विचारण्याची ताकद ते ठेवायचं. आपण एक तर नक्कीच त्यांचं चांगलं आहे, तो आपण सगळ्यांनी आवडत नाही. माणूस एक चुकतो, चुका असतात. आमच्या सर्वांच्या वतीने वर्ग 4 कर्मचारी वर्ग 3 असो त्यांना पुढे अशा शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. यानंतर सलीम सर आपलं स्वागत करतील. माझा परिचय तुम्हाला अनेक वर्षापासून आहे. माझी सेवा 36 वर्ष 3 महिने आज पूर्ण झाली. त्या 36 वर्षाच्या सेवेमध्ये अनेक वरिष्ठ, अनेक कर्मचारी, अनेक माझ्यावर काम केले. जे जे माझ्यावर जुने होते ते आज मला माझे सोलापूरचे एक कलिग येऊन भेटून गेले. त्यातला माझा बालपणाचा मित्र मिळून चाललाय ज्या डोक्यावर केस नाही, तो मला बालपणाचा मित्र आहे. त्याची मित्र योगाकडे आपल्याकडे परत चांदणे फॅमिली म्हणले तर रेल्वेकडे मोडतो. रेल्वेमध्ये त्यांचं प्रस्थान मोठं आहे चांगल्या फॅमिलीचं. आणि ते माझे भाऊजी 2 नंबर देशाला होते पुण्याचा मुलताचा तुम्ही बघता त्यांचे मिस्टर. हे सांगायचं म्हणजे कर्तव्य एकच आहे, स्वतःचा ज्ञान एकमेकाला वाटा. त्या ज्ञानाचा वापर होईल, ज्ञान झिजणार नाही. ज्ञान लोक तुम्ही सोबतला वाटत नाही, लोक नाण्याला गंज लागतो. मला येत नाही म्हणून मी खालच्याला कसं विचारतो? मी तर केला काहीच आहे ना विचारा. मी पण बऱ्याच पासपोर्टकडं सुद्धा शिकलो. आता तो व्यक्ती आपल्याला नाही आहे. प्रकाश चांगले होता, तो ॲक्सिडेंटमध्ये गेला तर त्याच्याकडे मी वर्ष काही हुशार होता. तर
पण काही गोष्टी त्याच्याकडनं मला शिकायला लागल्या, त्यांनीही माझ्याकडे शिकलं. असं नाही की आपल्याला जे तेव्हा आपण कोणाला विचारू नये. आणि ज्ञान वाटल्याने ज्ञान वाटतो ते त्याला गंज लागतं. मला एक म्हणायचं की प्रोटोकॉल तुम्ही पाळा. मी अनेक वेळा सांगतो प्रोटोकॉल पाळत नाही, प्रोटोकॉल पाळा. आता नाही पाळलं तर आजपासून तर सुरू करा. कसं आहे, सगळे गुन्हे माफ होतात. तुम्ही आज जर सुरू केलं तर सगळं मागचं धुवून जातं. आणि आजपासून ठरवा की आपण प्रोटोकॉल पाळू आणि प्रत्येकाचा आदर करू. आणि आल्याला कागद आपल्याकडे 7 दिवसापेक्षा घेऊ नका. तसं कोणी जर आलं आणि मला विचारलं की साहेब माझं काम झालं, मला राग येतो. मला स्वतःला आवडत नाही की टेबलवर आपण पेंडिंग आलं आणि तो व्यक्ती आपल्याला विचार का ठेवावा. माझ्या चेंबरला एकही नाही, पूर्वीपासून एकही कागद मी माझ्या टेबलवर पेंडिंग ठेवतो. मला कळलं नाही, चुकलं काम करतो तो चुकलं करत नाही, आयुष्यभर चुकतो. असे आपल्याकडे बरेच उदाहरण आहेत, त्याचे नाव घ्यायची गरज नाही. चुका काय हरकत नाही, चुकलं म्हणून तुम्हाला शिक्षा देते अशा काम करतो चुकतो, करणार तसं तो चुकणारच. पण तुम्ही ज्ञान वाटा, शिका, पुढे तुमच्या सर्व्हिसेस भरपूर आहेत. आपल्याला शेवट मला काही फार फिलिंग होतं की मी सेवा सोडतो कसं होईल. माझा एक प्रिन्सिपल आहे, तो आला तो आपला, नाही आला तो आपला. त्यामुळे मला समाधान आहे. तो माझ्याशी बोलणार नाही, अशातला भाग नाही. त्याच्याने कुठली BP वाढत नाही, कुठलं टेन्शन येत नाही, काही नाही. छानपणे झोप लागते. फॉलो करा. आला तो आपला, नाही आला आपला, सोडून द्या. काही त्रास होत नाही. कुठल्या औषधाची गोळ्याची आवश्यकता नाही. करून पहा.